काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पहिल्यांदाच लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिली। सकारात्मक विचारानेच भाजपात प्रवेश केला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संधी दिलीच तर निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार असल्याचंही यावेळी बसवराज पाटील मुरुमकर यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूयात। बसवराज पाटील मुरुमकर जे आहेत ते सध्या भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर आज सर्वप्रथम ते माध्यमांशी बोलतायत आणि आपल्यासोबत सध्या ते लोकशाहीशी बातचीत करण्यासाठी येत आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं सध्या काँग्रेसमधून आता भाजपपर्यंत गेले तर हा प्रवास कसा आहे, काय सांगाल? सकारात्मक विचारानं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये या देशाला मोदीजींच्या नेतृत्वाची फार मोठी गरज आहे। राज्याला सुद्धा देवेंद्रजी सारखं एक अतिशय चांगलं नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे। आणि आपण नेहमीच कुठलंही सरकार असो की त्या सरकारकडून आपल्याला हीच अपेक्षा असतात की देशाचा विकास व्हावा, राज्याचा विकास व्हावा। अशा विचारानंच आपण सर्वजण राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असतो आणि म्हणून आज मोदीजींच्या नेतृत्वामुळं एक फार मोठं विकासाचं काम आज सध्या सुरू आहे। आपण निष्ठेनं काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आम्ही 40 वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठेनंच काम केलं, प्रामाणिकपणानं केलं। जेवढं पक्षासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर सुद्धा अतिशय निष्ठेनं आम्ही भाजप पक्षामध्ये काम करू, प्रामाणिकपणानं काम करू, संघटना बांधण्याचं काम करू आणि तळागाळापर्यंत कसं पक्षाचं ध्येय धोरण पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।